खबर नंदुरबार से है, जहां पर पुलिस इंस्पेक्टर नीलेश देसले को नंदुरबार जिले से हटाने को लेकर आदिवासी संगठन ने दी चेतावनी। जी हां, आपको बता दें कि शाहदा पुलिस थाने में पुलिस निरीक्षक नीलेश देसले ने आदिवासी समुदाय के पीड़ित शिकायतकर्ता कृष्णा वाघ के साथ जाति सूचक अपशब्दों का प्रयोग कर मारपीट की। सूचनाकर्ता आदिवासी व्यक्ति को लॉकअप में बंद रखा। आदिवासियों की शिकायत नहीं ली गई। आदिवासियों के साथ भेदभाव कर उसके साथ अन्याय किया। पुलिस थाने को मनमाने तरीके से चलाया। मराठा समुदाय के आरोपियों को खुला छोड़ दिया गया तथा आदिवासी सामाजिक कार्यकर्ता एवं बिरसा फाइटर्स के राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा को धमकी दी गई आदि कई प्रकरणों को लेकर आदिवासी संगठनों ने नीलेश देसले को तत्काल सेवा से निलंबित कर नंदुरबार जिले से हटाया जाने की मांग की है, अन्यथा आदिवासी संगठन उग्र आंदोलन करेंगे, ऐसी चेतावनी आदिवासी संगठनों ने दी है। वहीं बिरसा फाइटर्स, भारतीय स्वाभिमान संघ और विश्व आदिवासी सेवा संघ जैसे आदिवासी संगठनों की ओर से 7 अप्रैल 2025 को पुलिस अधीक्षक नंदुरबार श्रवण दत्त को एक ज्ञापन दिया था। आज आम्ही भारतीय स्वाभिमानी संघ आणि बिरसा फायटर्स तसेच विविध सामाजिक संघटनाच्या माध्यमातून माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना आम्ही एक निवेदन दिलं आहे। त्या निवेदनामध्ये पोलीस निरीक्षक नीलेश देसले शहादा पोलीस स्टेशन यांच्या बाबतीमध्ये जवळजवळ आम्ही 15 दिवसापासून सामाजिक संघटनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाऊन जे शोषित वंचित अन्याय अत्याचारग्रस्त आहेत त्या जनतेला न्याय मिळावा यासाठी आमचे सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी सतत पाठपुरावा करीत असताना तसेच आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब तसेच DYSP साहेब यांना आम्ही स्वतः प्रत्यक्ष भेटून देखील सदर पोलीस PSI नीलेश देसले साहेब हे एक प्रकारचे जातीभेद आणि पक्षपातीपणाने त्या ठिकाणी आपला व्यवहार करत आहेत। तर जवळजवळ 8 अशा घटना घडल्या आहेत शहादा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत। ज्या लोकांवर अन्याय अत्याचार झाला आहे, ज्या लोकांनी मारपीट केली आहे आदिवासी समाजावर, त्या लोकांनी त्या ठिकाणी जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला। त्यांनी त्या ठिकाणी LC किंवा त्या ठिकाणी FIR नोंद करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच लोकांना लॉकअपमध्ये टाकून त्यांना मारपीट केली जाते, त्यांच्याकडनं फिर्याद नोंदून घेतली जात नाही। तर एक मोठी शोकांतिका आहे। हा आदिवासी बहुल जिल्हा असताना एक पोलीस अधिकारी जर आदिवासींना शोषित वंचित अधिकाऱ्यांना जर आदिवासींना जर न्याय देत नसेल तर ही फार मोठी लाजिरवाणी आणि दुःखाची गोष्ट आहे। तर सदर PSI नीलेश देसले यांच्यावर योग्य ती कारवाई नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सामाजिक संघटनाच्या माध्यमातून त्यांच्या विरोधामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्यासमोर आम्ही धरणा प्रदर्शन करणार आहोत। आमची प्रमुख मागणी ही आहे की नीलेश देसले या साहेबांची सकल चौकशी करून त्यांना नंदुरबार जिल्हाबाहेर बदली करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि जर त्यांच्यावर योग्य ती कारवाई नाही झाली आणि आमच्या आदिवासी शोषित वंचित समाजावर जर न्याय नाही भेटला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही यापेक्षा मोठ्या प्रमाणे सामाजिक संघटनाच्या माध्यमातून बेमुदत धरणा प्रदर्शन करणार आहोत। यासाठी आम्ही हेच आवाहन करत आहोत जिल्हा प्रशासनाला आणि शासन प्रशासनाला की त्यांच्यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई व्हावी। धन्यवाद। जय बिरसा, जय संविधान, जय आदिवासी।